आज मुंबईत महायुतीच्या प्रचाराची पहिली तोफ धडाडणार आहे। वरळीच्या NSCI डोम मध्ये जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह एकनाथ शिंदे, आठवले देखील उपस्थित असतील। मुंबई महापालिकेसाठी भाजप, शिवसेना आणि RPIची युती करण्यात आली आहे। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूया। मुंबईत महायुतीच्या प्रचाराचा नारळ आज सायंकाळी फुटणार आहे। वरळीच्या NSCI डोम इथे महायुतीच्या प्रचाराची पहिली सभा पार पडणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या प्रचार सभेला उपस्थित असणार आहे। आता मी याच वरळी डोम च्या इकडे उपस्थित आहे आणि इथं आपण पाहू शकतो ही पूर्ण तयारी जी आहे संध्याकाळच्या सभेची आपल्याला झालेली पाहायला मिळते। खुर्च्या सजलेल्या आहेत, स्टेज सजलेलं आहे आणि आपण इकडे या सर्व या मैदानाच्या आसपास जर आपण पाहिलं तर सर्व महत्त्वाच्या नेत्यांचे फोटोज जे आहेत ते लावलेले आहेत। अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एक छोटीशी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मुंबईसाठी नेमकं काय काय करणार आहोत याबाबतची एक चुणूक त्यांनी दाखवली। या सगळ्यामध्ये महत्त्वाचे मुद्दे त्यांनी काढले होते की मुंबईमध्ये करप्शन कसं थांबलं पाहिजे, जे मुंबई महानगरपालिकेच्या ज्या मोक्याच्या जागा आहेत त्या जागा कशा डेव्हलप केल्या गेल्या पाहिजेत, इतरही महत्त्वाचा जो विकास आहे मुंबईचा तो कसा केला जाणार आहे। तर सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा असणार आहे, गेल्या काही दिवसापासून मुंबईत जो सातत्याने चर्चेला जातोय की मराठीचा मुद्दा, म्हणजे मराठी महापौर होणार का, मराठी उमेदवार का देण्यात आलेले नाहीत किंवा सगळ्यात जास्त अमराठी उमेदवार कोणत्या पक्षाचे आहेत, अशा प्रकारच्या राजकीय चर्चा सातत्याने या सगळ्या मुंबईमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत। याचं उत्तर या स्टेजवरून आज देण्यात येणार आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री नेमकं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना उद्देशून काय म्हणतात आणि मुंबईकरांना आपल्या महायुतीला मतदान करण्यासाठी कशा प्रकारे उत्साहित करतात, प्रेरित करतात, हे पाहणं या स्टेजवरून अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रतीक सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।